गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. संस्कार वर्ग सिरीजमधील पुढचा वयोगट 7 ते 12 याबद्दल थोडीशी माहिती आपण समजून घेऊन पुढे संस्कार कसे करायचे ते बघायचा प्रयत्न करणार आहोत. तर कॉग्निटिव्ह स्टेजेस ऑफ चाइल्ड डेव्हलपमेंट म्हणून एक जी अभ्यासाची स्ट्रीम आहे त्याच्यामध्ये हे 3रं वयोगट आहे, ज्याच्यामध्ये रिसर्च असं म्हणतात की आपल्याला स्वतंत्र मत आपण ठेवू शकतो, सगळं आईवडिलांच्या मतानुसारच ऐकलंच पाहिजे असं नाही, याची जाणीव या वयोगटात मुलांना व्हायला लागते. आणि त्यामुळे ती लोक स्वतःचं मत वेगळं ठेवायला सुरुवात पण करतात. आणि त्यांच्यावरती बहुतांश पगडा हा त्यांच्या शाळेमधनं जे शिकून येतात किंवा त्याच्या आजूबाजूला मित्रमैत्रिणी जे असतात ह्यांचा असतो. तर आपण त्यांना, तुम्ही आधीच्या वयोगटानुसार जर बघितलं असेल तर आपण त्यांना काही संस्कार करायचा प्रयत्न करतो आहोत. तर इतर मित्रमैत्रिणी त्या संस्कारानुसार जे उपासना होतात या आपल्या मुलांकडनं, त्यांच्याकडे आयुष्यामध्ये हा काही भाग नसतो, त्याच्यामुळे ती लोक उपासना करत नाहीत, आपल्यालाच काय रोज रोज करावं लागतं, अशा प्रकारचे एक प्रकारे अनास्था त्यांच्या मनात येऊ शकते आणि येतेही. शिवाय अजून काही बदल त्यांच्या आयुष्यात होतात की त्यांची शाळा पूर्ण दिवसांची होते. समजा आपण हे वयोगटामध्ये मुलं पहिलीत गेलेली आहेत तसं धरू, तर शाळा पूर्ण दिवसांची झालेली आहे, खेळण्याची वेळ ही सध्या संध्याकाळी त्यांना खेळायला आवडतं, थोडी मोठी होत आहेत मुलं त्यानुसार. शिवाय त्यांच्यामध्ये मोबाईल टी व्हीवरती कार्टून बघायला एक आवड निर्माण झालेली असते. आपल्यालाही आपला व्याप सांभाळून आपण त्यांना काही वेळा ते बघू देतो आणि नकळत त्यांचा स्क्रीन टाईम, म्हणजे अशा स्क्रीनकडे बघत डोळे फाडून बघण्याची तो जो स्क्रीन टाईम आपण म्हणतो तो वाढलेला आहे. ह्याचा एकंदर परिणाम असा होतो की त्यांना जी शिस्त उपासनेची आपण लावायचा प्रयत्न करतो सुरुवातीला, ती या वयोगटामध्ये थोडीशी सुरुवातीला अडखळलेली वाटते, थोडं अवघड जाते सातत्य ठेवण्यामध्ये. तर आता ज्यांनी सुरुवातीपासून गुरुदेवांचं हे सगळं केलं आहे त्यांना ह्या गोष्टी पटू शकतात, पण सुरुवातीला नवीन लग्न झालेले जे जोडीदार आहेत त्यांच्या मनामध्ये हे विचार येऊ शकतात की बाबा शाळा सोडून हे संस्कार करण्यामध्ये किती वेळ द्यावा, म्हणजे उपासनेसाठी किंवा देवदेवच करत बसण्यामध्ये किती मजा आहे, किंवा आजकाल लोक अभ्यास खूप करवतात, म्हणजे ह्याचा क्लास लाव त्याचा क्लास लाव, ते करायचं की हे, असे प्रश्न येणं गरजेचं म्हणजे साहजिक आहे. तर काव्यशास्त्र विनोदेना ह्या नियमानुसार आपल्याला बॅलन्स ठेवायचा आहे की काव्यशास्त्र विनोदेना कालो गच्छति धीमताम या सुभाषितामध्ये असं सांगितलेलं आहे की बुद्धिमान लोक हे काव्यशास्त्र आणि विनोद या तिन्ही गोष्टींनी परिपूर्ण असतात. काव्य म्हणजे क्रिएटिव्ह कुठलंही, नुसतं कविताच नाही, शास्त्र म्हणजे नॉलेज, सायन्स वगैरे, आणि विनोदेना म्हणजे खेळ, छंद आणि आनंद, ह्या तिन्ही गोष्टींचा एक बॅलन्स हवा. आणि त्याच गोष्टीचा बॅलन्स आपण संस्कार वर्गामध्ये हे तर्फे सांगायचा प्रयत्न करणार आहोत. मात्र उपासनेवरती आपला भर आहे, कारण की मंत्रसंस्काराचं महत्त्व आपण गुरुदेवांच्या मार्गदर्शनातून समजलेलो आहोत. तर मेंदूची वाढ कशी होते हे जेव्हा आपण समजू गुरुदेवांच्या विविध मार्गदर्शनातून, किंवा गुरुवाणी भाग 7मध्ये संस्कार नावाचा जो धडा आहे त्याच्यामधनं पण आपल्याला जाणवतं की संस्कार करण्याचं काय महत्त्व आहे. त्याच्यामध्ये उपासना मार्ग हा खूप महत्त्वाचा भाग आहे, फक्त तेवढाच भाग आहे असं नाही, पण महत्त्वाचा भाग आहे. तर हे सगळं समजून घेता घेता ह्या व्हिडिओमधून सुद्धा आपल्याला जाणवेल की इट इज शार्पनिंग युअर ॲक्स. म्हणजे आपल्याला असं म्हणतात, एक प्रचलित मान्यता आहे की जर तुमच्याकडे 15 तास असतील एखादं झाड कापायला आणि कुऱ्हाड असेल, तर 14 तास तुम्ही त्या कुऱ्हाडीला शार्प करण्यामध्ये घालवा. याचा अर्थ काय आहे की तुम्ही तुमची जे उपकरणं आहेत, मेंदू हे तुमचं एक उपकरण आहे, ते जेवढं बुद्धिमान ठेवण्यासाठी प्रयत्न कराल तेवढं तुम्ही 1 तासामध्ये ते पूर्ण झाड कापाल. पण जर तुम्ही 15 तास आहेत आणि 15 तासाला त्या कुऱ्हाडीला शार्प न करता जर तुम्ही कापायला चालू केलं असाल तर 15 तास पूर्ण मेहनत करून सुद्धा ते कदाचित कापलं जाणार नाही. तर हे मेंदूच्या वाढीशी आणि मंत्रसंस्काराशी, की आपण आपल्या मेंदूला बुद्धिमान ठेवण्यासाठी या संस्कार वर्गातर्फे प्रयत्न करतो आहोत, जेणेकरून पुढचा जो आपला शिक्षणाचा मार्ग आहे किंवा अभ्यासाचं जे मुलांना गरजेचं आहे ते त्यांना फार फास्ट होऊ शकेल.
शिवाय जगातील सध्याची या वयोगटातील मुलांची परिस्थिती आपण शेवटच्या स्लाईडवरती समजून घेणार आहोत. ते बघताना आपल्याला जाणवतं की या वयोगटामध्ये आपल्याला हे सगळं का करायची गरज आहे. मागच्या संस्कार वर्गामधल्या आता काही गोष्टी आपण समजून घेतल्याच आहेत. तर या वयोगटाच्या शेवटी आपण एक काय ध्येय ठेवतोय की हे टप्पे मुलांनी आपल्याला साध्य झालेले बघितले पाहिजेत. तर या वयोगटाच्या शेवटी आपल्या भारत संस्कृती देवस्थानाच्याबद्दल त्यांना ॲटलिस्ट एक तोंड ओळख देता येतात. 2 ते 5 मिनटं तरी बोलता आलं पाहिजे. किंवा गुरुदेवांचे श्रीगुरूंचे अनुभव, गुरुचरित्र अवतरणिका येतील, किंवा आपल्याकडे आपण कृष्ण पंचगंगापासून आरती म्हणतो, गुरुदेवांचे अनुभव आहेत. हे सगळं थोडक्यात का होईना त्यांना सांगता आलं पाहिजे. त्यांच्या उपासनेमध्ये सातत्य पाहिजे. रामरक्षा ही सातत्याने एकदा म्हणत असेल तर पारायणापर्यंत त्यांची घडी बसावी. त्याच्यात थोडा वेळ लागला तरी चालेल. म्हणजे रामरक्षा शिकता शिकता जसं त्यांचं 1 वर्ष गेला तसं पारायणाची घडी बसता बसताही 1 वर्ष जाऊ शकेल. एखादा पालक असाही करेल की पहिल्या महिन्यामध्ये त्यांना फक्त 2 वेळाच आवर्तन करायला, 9वीपर्यंत नाही गेलं. 3ऱ्या महिन्यामध्ये 3च वेळा करावला. प्रथमेला 1, द्वितीयेला 2, तृतीयेला 3 आणि चतुर्थीपासून 9वीपर्यंत 3 वेळा. का तर ते रामरक्षेचं 5 मिनिटाचं स्तोत्र परत परत म्हणायला त्यांना सवय व्हावी म्हणून. अशा प्रकारे घडी बसवता येईल. हे थेट मार्गदर्शन नसलं तरी ही एक पद्धत आहे, ज्याने लहान मुलांना ते झेलायला सोपं पडतं. नित्यपूजा आपल्या घरामध्ये ज्या असतात किंवा गणेशोत्सव, नवरात्रोत्सव याच्यात सक्रिय सहभाग हवा त्यांना. शिवाय त्यांना पूजेमधल्या छोट्या मोठ्या गोष्टी म्हणजे आचमन करणं, नैवेद्य दाखवणं, अभिषेक करणं देवाला, ह्याची त्यांना सवय किंवा त्याची माहिती, सवयच म्हणता येईल, ती व्यवस्थित हवी. त्या वयोगटाच्या शेवटपर्यंत किंवा एक साधारण 9-10 वर्षापर्यंत त्यांना प्राणप्रतिष्ठापना करताही आली पाहिजे. तर का हे करता आली पाहिजे, तर गुरुदेवांनी एका ठिकाणी सांगितलं आहे की जर गणेशोत्सवामध्ये आपल्याला मोठ्या माणसांकडनं काही दोष राहू शकतात, तर लहान मुलांकडनं, निरागस मुलांकडनं करून घ्या, चालेल. तर हे कसं करायचं हे त्यांना त्या वयोगटामध्ये आपण शिकवायला पाहिजे किंवा तसं ध्येय ठेवलं पाहिजे. त्यांच्या एकाग्रतेमध्ये आणि इमोशनल क्वोशंट आपण ज्याला म्हणतो ती वाढताना दिसली पाहिजे. सूर्यनमस्कार आणि प्राणायाम ह्या 2 गोष्टी त्यांनी एकदम सिरियसली घ्यायला पाहिजे. हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आणि सूर्यनमस्कार म्हणजे व्यायामाचं स्वरूप न धरता सूर्याची उपासना, म्हणजे अंघोळीनंतर सूर्याची नावं घेऊन किंवा एखादा श्लोक म्हणून, स्तोत्र म्हणून केलेले सूर्यनमस्कार तसे. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे बाकी आपले जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्यापेक्षा आपले दैनंदिन जीवनात काही वेगळं आहे आणि जे आपल्याला ठेवायचं आहे. म्हणजे आपण नेहमी उपासना करतो म्हणजे करतो. वर्षातनं आपल्याकडे कुळधर्म, कुळाचार होतात, श्राद्ध होतं आपल्याकडे, आपल्याला अशा प्रकारे हे नैवेद्य दाखवावं लागतो. देवघरामध्ये आपल्याकडे वेगळं पावित्र्य सांभाळलं जातं, वगैरे वगैरे वगैरे, अशी बऱ्याच गोष्टी आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये का होतात, पासनं होतात, याची सवय त्यांना झाली पाहिजे, ह्याची जाणीव त्यांना झाली पाहिजे. ते होता होता त्यांचं शारीरिक मानसिकदृष्ट्या कणखर त्यांना आपल्याला करायचं आहे. शाळा आणि खेळ हे आहेच, पण योगासनं, उपासना, धार्मिक वाचन आणि सत्संग, म्हणजे आपल्या सत्संगातील मुलंच एकमेकांसोबत जसजसे वाढतील, या सगळ्यांमुळे ह्या गोष्टी, या टप्पे पार होऊ शकतात. तर हे टप्पे साध्य करण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल याचं एक साधारण काही टीप इथे दिलेल्या आहेत. सगळ्यात मुख्य म्हणजे जे आजकाल सर्वत्र सांगितलं जातं की आईवडिलांनी मुलांना जेवढा जास्त वेळ व्यवस्थित दिला, त्यांना गप्पा जेवढ्या मारल्या, वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगितल्या, देवाचे, गुरुदेवांचे अनुभव सांगितले, हे स्वतः सगळं करणं गरजेचं आहे. मुलांनी जर उपासनेत सातत्य ठेवायचं असं वाटत असेल तर आईवडिलांनी सातत्य ठेवण्याची तळमळ दाखवली पाहिजे. आपल्या कृतीतनं त्यांना ते संस्कार होणार आहेत. आपण स्वतःसुद्धा योगा, सूर्यनमस्कार, प्राणायाम करणारे असू तर मुलं नक्की करणार आहेत. शिवाय आपल्याला शिस्त म्हणून त्यांना हेही सांगता येईल की बाबा हे केल्याशिवाय तुम्हाला जेवण मिळणार नाही किंवा एखादी त्यांची आवडती गोष्ट मिळणार नाही, असं काहीतरी, म्हणजे जेणेकरून ती शिस्त लागेल. रामरक्षेच्या पारायणाचं आपण मगाशी म्हटलं की महिन्याकाठी एक वाढवत असं पारायण करता येईल, पण पारायण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मागच्या संस्कार वर्गामध्ये याच्यापेक्षा लहान वयोगटामध्ये आपण वेगवेगळी स्तोत्र वाढवली. एक गणपतीचं, एक सरस्वतीचं, रामरक्षा, मारुती स्तोत्र, एखादं कुलदेवतेचं 5 आणि एखादं दत्तात्रयांचं, श्यामवर्ण देहकांशी, असे 5-7 श्लोक आपण नित्याने करायचं सांगितलं. एक 15 ते 20 मिनिटाचा कार्यक्रम जास्तीत जास्त. तर त्याच्यामध्ये अजून कसली भर
घालावी असं वाटत नाही आहे, म्हणजे ज्याला जमेल त्याने नक्की घालावी, पण त्याच्यात कन्सिस्टन्सी, सातत्य नक्की आलं पाहिजे. शिवाय रामरक्षेच्या पारायणामध्ये वाढ झाली पाहिजे, म्हणजे पारायणापर्यंत ती घडी. स्तोत्र नवीन वाढवण्यापेक्षा आहे ते स्तोत्राचं पारायण करणं जास्त इष्ट आहे. अगदीच एखाद्याला वाढवायचं असेल, पाठांतर मुलांचं चांगलं असतं, तर आरत्या नक्की झाल्या पाहिजेत. आरत्या पाठ झाल्या ह्या दिवसामध्ये तर चांगलं आहे. पण आपण नवीन स्तोत्र ॲड करण्यापेक्षा आहे त्या स्तोत्राचं पारायण करण्यामध्ये या वयोगटामध्ये भर देतो आहे. त्यांच्या कला नक्की जोपासल्या पाहिजेत. काहींना संगीतामध्ये असेल, वाद्य, गाणं किंवा वाजवणं, रांगोळी, चित्रकला, वेगवेगळ्या कला आहेत ह्या सगळ्यांमध्ये. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे काय की हे घरी आपण करतोय तर चढावड कशी होणार. तर ह्या सगळ्या वयोगटातल्या ह्याच्यासाठी सत्संगात 6 महिन्याकाठी आणि देवस्थानात वर्षाकाठी अशी परीक्षा घेण्याची घडी बसावी, जेणेकरून ती चढावड निर्माण होते आणि मुलांना वाटतं की हां इथे मी हे करतोय. आणि सगळ्यांना बक्षिसं द्यावी, म्हणजे विजेत्याला द्यावीच, सगळ्यांना त्याची घ्यावी, म्हणजे जेणेकरून एकमेकांकडे बघून ती ओढ निर्माण होते. आणि कसल्या परीक्षा घेता येतील या सगळ्यांसाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सेवेकरी लागतील. म्हणून योगासना घेता येतील, निबंध, वक्तृत्व, स्तोत्रपठण असतं, कथाकथन, जरा आपण वेगवेगळे अनुभव सांगू, त्याच्यातनं विषय तसे ठरवता येतील की त्या जाऊन ते विषय नुसतं मांडून यायचं आहे. त्याला वक्तृत्व नाही म्हणता येणार कदाचित, किंवा कलांमध्ये चित्रकला वगैरे, रांगोळी, संगीत वगैरे याच्या परीक्षा घेता येतील. तर अशा प्रकारे काही गोष्टी करता येतील. अजूनही काही आपल्याकडे हे आहेत की आपल्या घरी कॉमिक्स वाचायला मुलांना खूप आवडतं, तर त्यांना ते कॉमिक्स असलेलं गोष्टीरूप रामायण आहे. कदाचित आजकाल इंग्लिशमध्ये जास्त मिळतं आहे, पण बरीचशी मुलं आजकाल इंग्लिश मिडियममधनं शिकत आहेत. तर गोष्टीरूप रामायण, महाभारत, उपनिषदातील गोष्टी, या सगळ्या गोष्टी साधारण आहेत. इंग्लिशमध्ये तर याचे कॉमिक्स आहेतच, काही मराठीमध्ये पण थोडेफार आहेत. आणि मराठीतलं त्यांचं वाचन वाढावं. त्यांच्या शाळेमध्ये या वयोगटामध्ये त्यांना कधीतरी मराठी शिकणं पण होईल, तर मराठी कॉमिक नक्की असावं, जेणेकरून मराठीची पण त्यांची आवड वाढेल. आणि काही गोष्टी त्यांना त्या कॉमिक्समधनं शिकवता येतील, किंवा स्वतः सांगून आपल्याला शिवाजी महाराज कोण होते, यूट्यूबमधनं दाखवून, विवेकानंद, अशा गोष्टी त्यांना हळूहळू, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, ही नावं त्यांना माहिती पाहिजेत. ह्या व्यक्ती, हे चरित्र त्यांना थोड्या प्रमाणामध्ये माहिती पाहिजेत. आणि आपले गुरुदेव, आपल्या गुरुदेवांचं मार्गदर्शन हे आपण हळूहळू का होईना त्यांना सांगितलं पाहिजे. गुरुगर्भेतील अनुभव आपण वाचलेले असतील तर ते त्यांना सांगू शकतो थोड्या हळूहळू, जेणेकरून आपल्या गुरुदेवांच्या स्वरूपाबद्दल त्यांना एक आदर आणि कुतूहल निर्माण होतं. रामकृष्ण उवाच एक पान वाचणं हे थोडंफार शक्य आहे, ती घडी बसवणं ज्याला जमेल त्याने नक्की करता येईल. आणि अवांतर अभ्यासामध्ये वैदिक गणित आहे, ग्रह नक्षत्रांचा अभ्यास आहे, किंवा आजकाल रोबोटिक्स वगैरे असे बरेचसे क्लासेस निघाले. या सगळ्यांचा त्यांना अभ्यास करण्यामध्ये प्रोत्साहन द्यायचं, म्हणजे जेणेकरून जी शाळा चालू आहे त्याच्या व्यतिरिक्त अवांतर बऱ्याच गोष्टी होतात. आणि त्या अवांतर गोष्टींमध्ये उपासना, योगा वगैरे आपण जे शिकवतोय, वेगवेगळ्या गोष्टी सांगतोय, ते पण होतं. आणि एकंदर असं एक मेंदूला एक शिक्षण मिळतं जे संस्काराच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्यांचं म्हणजे आपण हे करतोय त्याला कुठेतरी एक परीक्षेचं स्वरूप आणलं सत्संगाच्या लेवलवरती आणि पुढे जाऊन देवस्थानाच्या लेवलवरती, तर अतिशय उत्तम, जेणेकरून ही घडी बसेल. तर त्यासाठी लोकांनी एकत्र येणं द्यायचं आहे. तर या वयोगटातील जे पालक आहेत त्यांना काय चुका टाळता येतील, किंवा काय गोष्टी त्यांनी नक्की करायला पाहिजेत. तर त्यांना मेंदूच्या वाढीसाठी या वयोगटामध्ये गुरुदेवांनी लोण्याचा गोळा नक्की खायला सांगितला आहे, जेवणात तूप वाढवायला सांगितलं आहे, उडदाचा पापड भाजून खायला सांगितलं आहे. शिवाय मनाचे विकार जाण्यासाठी चांदीचं ताट, प्लेट, ज्यांना जसं ऐपतीनुसार जमेल, ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मागच्या संस्कार वर्गाच्या व्हिडिओमधनं काही प्रश्न असे आले की आम्ही कुठला अभ्यासक्रम निवडावा. तर आपल्या संस्कार किंवा आपल्या धर्माच्या ह्याच्यानुसार कॉन्व्हेंटची शाळा ही एक प्रकारे व्यर्जच म्हणता येईल. या दिवसामध्ये एक 20 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती की कॉन्व्हेंटमधनं सुद्धा एवढं नकारात्मक शिकवलं नाही जायचं आपल्या धर्माबद्दल. पण आता परिस्थिती अशी की आजकाल एक प्रकारचा प्रोपोगंडा झालेला आहे. जे काही हिंदूंचे कल्चर, सणवार आहेत किंवा ज्या काही आपल्या मान्यता आहेत त्या सगळ्यांना वाद ठरवण्याचा एक प्रकारचा प्रोपोगंडा शाळांमधनं, मुख्यतः कॉन्व्हेंट शाळांमधनं होतं आहे. त्याच्यामुळे असं मत आहे की आपल्या मुलांना मात्र कॉन्व्हेंट शाळेमध्ये नको.
पण ती शाळा दुसरा काही पर्याय नसेल तर काही वर्ष त्या शाळेत काढून मग शाळा बदलायचा प्रयत्न केला तरी चालेल. शाळा योग्य हवी. CBSE आणि ICSEमध्ये ICSE हे इंग्लिश आणि त्या दिशेला जाणारं जास्त आहे. CBSEमध्ये थोडं ते नॅशनल आपलं ते जी करिक्युलम सेट करणारी जी बॉडी आहे ती दिल्लीमध्ये बसते, तर थोडं आपल्याला देशाबद्दल तरी माहिती पडतं. SSCच्या करिक्युलममध्ये आपल्याला महाराष्ट्राबद्दल पण चांगली माहिती पडते. म्हणजे तुम्हाला CBSEमध्ये शिवाजी महाराजांबद्दल फार कमी वाचायला मिळेल, SSCमध्ये मिळेल. तर ज्या गोष्टींची कमी आहे ते आपल्याला भरून काढावं लागणार आहे आपल्या मुलांच्या बाबतीत. पण त्यातल्या त्यात CBSE ICSE हे प्रेफर्ड, आणि त्याच्यानंतर अगदीच जर शाळा चांगली असेल पण हा करिक्युलम नसेल तर ICSE सुद्धा चालेल. पण मात्र आपल्याला एवढं लक्षात ठेवावं लागतं की काही गोष्टी त्यांना शाळेमधनं शिकणार नाही आहेत, त्या आपल्याला शिकवावं लागणार आहे. मुख्य म्हणजे इतिहास. यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे मुलांना महागडी शाळा आणि क्लास लावून मोकळं न व्हायला, ही एक चूक पालकांनी टाळायला पाहिजे की नुसतं त्याच्याने ऑटोमॅटिकली मुलं शिक्षण चालू आहे म्हणजे संस्कार होतील असं कधीच घडत नाही. जसं गुरुदांनी सांगितलं की प्रपंच हा विनायास घडतो पण परमार्थासाठी मात्र प्रयत्न करावे लागतात. तसंच शाळेमधनं शिक्षण हे लौकिक शिक्षण हे विनायास घडणार आहे, त्यांना फक्त शाळेत ॲडमिशन मिळवायची आहे, पण संस्कारासाठी मात्र प्रयत्न करावे लागणार आहेत. वाचनाची आवड बसवण्यासाठी मुख्य प्रयत्न करावे लागणार आहेत. पालकांना ऑटोमॅटिकली बसत नाहीत, त्यांना TV मोबाईल बघण्याकडे कल जास्त असतो. पालकांनी उपासनेत तळमळ नाही दाखवली तर मुलं दाखवणार नाही आहेत, आणि त्यासाठी ती तळमळ त्यांना न दाखवणं ही चूक राहील. आजूबाजूच्या संगतीतनं मुलं काय शिकून येतात ह्यावरती लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. शाळेमध्ये सुद्धा, शाळेच्या करिक्युलममध्ये सुद्धा कित्येक अशा गोष्टी आहेत जे मुलांना नाही शिकल्या पाहिजेत. या वयोगटामध्ये कमी असतील, पण एक 4वी-5वी नंतर असे अभ्यासक्रमामध्ये अशा चुका घडतात की ज्या आपल्या धर्माबद्दल संस्कृतीबद्दल चुकीची माहिती सांगतात. तर याच्यावरती पालकांनी लक्ष ठेवणं गरजेचं आहे. खाण्याबद्दल गुरुदेवांनी फरसाण वगैरे सारखं आळस निर्माण करणाऱ्या गोष्टी मुलांना देऊ नयेत हे फार व्यवस्थित सांगितलेलं आहे. त्याच्यात शिवाय जंक फूड आहे, म्हणजे एखादं हेवी फूड नसेल तरी ते जंक असतं, शरीरात जाऊन ते तामसी विचार निर्माण करतं. तर सात्विक आहार देण्यामध्ये कल आणि त्याचा संस्कार मुलांना माहिती पाहिजे की आपण हे असं का करतो. एक गोष्ट आहे की घरामधली छोटी छोटी कामं त्यांना मुद्दाम न सांगणं ही चूक राहील. त्यांना सांगायला पाहिजे कामं. त्यांना फक्त अभ्यास, तू तुझा अभ्यास कर, तू तुझं खेळ आणि बाकी सगळं तुला तयार राहील असं नाही. आपण हीच कामं करत मोठी झालो म्हणून आपल्याला जबाबदारीची जाणीव आहे. पुढे जाऊन ही मुलं जेव्हा देवस्थानात येतील उत्सवासाठी किंवा इतर कामाने, तेव्हा ती सेवेसाठी तयार पाहिजेत, मनस्वी. त्यांना जाणीव झाली पाहिजे की नाही मला इथे हात द्यायचा आहे, हात मदत करायची आहे. हे घरातनं सुरुवात होते. आपण मुलांना एकाग्रता कर, अरे फोकस कर वगैरे आपण सांगतो, पण ती करायची कशी ते त्यांना कधीच सांगत नाही. म्हणजे फॉर्मली आपण एज्युकेशन असं कधीच देत नाही की हे केल्याने तुझी एकाग्रता वाढेल. गुरुदेवांच्या ह्याच्यामध्ये मात्र गुरुवाणीमध्ये याच्यासाठी आपल्या टेक्निक्स आहेत, आणि त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ घ्यावा लागणार आहे की एकाग्रता साधण्याच्या काय टेक्निक्स आपल्याला गुरुदेवांनी शिकवल्या आहेत. शिवाय आजूबाजूला काही थोडाफार अभ्यास करून की ज्या आपल्या मुलांना आपल्याला शिकवता येतील, आणि त्याच्यातून सत्वगुणांची एक आपल्याला आपण जे म्हणतो की माइंडफुलनेस वगैरे त्याची वाढ आजकाल शाळांमध्ये हे थोडं शिकवतात, पण आपण आपल्या मुलांना गुरुदांच्या मार्गदर्शनातून शिकवणं आपल्याला गरजेचं आहे. संस्काराच्या दृष्टीने संस्कृत ही भाषा फार महत्त्वाची ठरते. तर संस्कृतमधले काही महत्त्वाचे शब्द ज्याला संस्कृत नॉन ट्रान्सलेटेबल असं म्हणतात, जे तसे वापरणं गरजेचं ठरतं. जसं आत्म्याला सोल आपण म्हणतो, किंवा देवाला गॉड म्हणतो, धर्माला रिलिजन म्हणतो, हे सगळे चुकीचे प्रतिशब्द आहेत. त्यांना त्या इंग्लिश शब्दांमध्ये आपल्याला जे अभिप्रेत आहे तो अर्थ येत नाही. तर त्याच्यावरती उपाय काय, तर ते शब्द तसे वापरायचे. ईश्वरच बोलायचं, आत्म्याला सद्गती दो म्हणायचं, RIP म्हणायचंच नाही. हे छोटे मोठे गोष्टी मुलांना लहान वयापासून आपण हळूहळू काढायचं. 7 ते 12 हा 5 वर्षाचा काळ आहे. एका दिवसात काही घडणार नाही आहे, पण हळूहळू त्यांना हे शिकवता येणार आहे. शिवाय आजकाल हॅलोवीन, 31 डिसेंबरचं न्यू इयर पार्टी वगैरे बरंच आजकाल क्रेज आहे या सगळ्या गोष्टींचा. आपण ज्या एरियामध्ये राहतो त्यानुसार या छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये ह्या गोष्टी आपल्या मुलांपर्यंत पोहोचणार आहेत. अगदीच त्यांना क्राऊडमध्ये जाऊ नाही दिलं असं करण्यापेक्षा ते गेले तरी चालतील, पण त्यांना माहिती पाहिजे की हा आपला सण नाही आहे, आपण टाइमपास म्हणून चाललं आहे. आपले सण हे आहेत आणि इकडे आपण सिरियसली आपण हे सेलिब्रेट करतो आहे.
या सगळ्या गोष्टी आपल्याला हळूहळू त्यांना समजाव्या लागतात. आणि सगळ्यात मुख्य 2 चुका जर नाही केल्या तर चूक ठरतील अशा, ज्या आधी पण आपण बोललो, की व्हॉट्सॲप ग्रुपमधनं हळूहळू याची सुरुवात झाली पाहिजे. की 2000 ते 2005मध्ये जन्माला आलेल्या मुलांचा एक पालकांचा ग्रुप, 2005 ते 2010, 2010 ते 15 आणि 15 ते 20 असे ग्रुप बनवून त्यानुसार त्यांनी एकमेकांनी एकत्र या, सत्संगामध्ये एक तारीख ठरवा, तेव्हा त्याची परीक्षा घ्या, ती परीक्षा देवस्थानापर्यंत बसवण्याची घडी बनवा, हळूहळू त्याचे अभ्यासक्रम पण ठरेल. आणि त्याचा आम्ही वेगळ्या व्हिडिओमध्ये प्रयत्नही करणार आहोत की कशा प्रकारे परीक्षा घेता येतील, काय प्रश्न विचारता येतील, कसं. पण लोक एकत्र आली पाहिजेत. एकमेकांना बघून मुलं जेवढं प्रोत्साहित होतील तेवढं नाही. आणि आपल्या एका सोसायटीमध्ये कदाचित ह्या गोष्टी पटकन मिळणार नाहीत, याची पालकांना जाणीव व्हावी. सुरुवातीला जसं सांगितलं तसं शेवटचा हा मुद्दा एक बघणार आहोत आपण, की आजच्या घडीला काय परिस्थिती आहे जगामध्ये. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये डिस्ट्रॅक्टेबिलिटी म्हणजे मनाची चंचलता ही सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यातनं उद्भवणारे 3 पॅटर्न्स, डिप्रेशन, अँझायटी आणि बिहेवियर. डिप्रेशन म्हणजे दुःखीपणा सतत, डिप्रेशनच्या शब्दाचा अर्थ बऱ्याच लोकांना माहिती आहे. अँझायटी म्हणजे नको त्या गोष्टींची भीती किंवा हे. आणि बिहेवियरल डिसऑर्डर म्हणजे कधी कुठे वागायचं, कधी राग व्यक्त करायचा, कधी नाही, या गोष्टी. तर ह्याचं प्रमाण कसं वयोमानानुसार वाढतं आहे बघा हळूहळू. आणि ज्या वयोगटाचा आपण आता अभ्यास करतो आहे त्या वयोगटामध्ये डिप्रेशनचं प्रमाण थोड्या प्रमाणात आहे, नंतरच्या वयोगटामध्ये ते वाढलेलं दिसतं आहे. अँझायटीचं प्रमाण पण आहे थोड्या प्रमाणात, पण बिहेवियरल डिसऑर्डर म्हणजे इथे बघा हा जास्त आहे. तर हे का घडतं या वयोगटामध्ये? तर ह्या वयोगटामध्ये ह्याच्यासाठी घडतं की ते त्यांना बुद्धी ती वाढ होती आहे, पण संस्काराची कमी आहे, म्हणून ते कसे वागायचे ते त्यांना कळत नाही आहे. तर ह्याच्यावरती उपाय संस्कार हा एकच उपाय आहे. शिवाय एक परिस्थिती, मुलांमध्ये गेल्या 20 वर्षामध्ये डिप्रेशनचं जे वाढतं प्रमाण आहे त्याचा हा आलेख आहे. म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये त्याचं प्रमाण अचानक एक्सपोनेन्शियली वाढताना दिसतं इथे. तुम्ही बघितलं तर इथून ते इथे, आणि तेच प्रमाण वेगवेगळ्या वयोगटामध्ये हे कसं वाढतं आहे हे आजकाल हा कलियुगाचा प्रभावाने हा प्रकार खूप वाढतो आहे. आणि म्हणून पुढच्या वयोगटामध्ये जाऊन मुलं त्यातनं आत्महत्येचं वगैरे प्रमाणपर्यंत जातात. तर मन प्रफुल्लित राहून मनामध्ये आत्मविश्वास, एकाग्रता आणि सात्विकता ह्या सगळ्या गोष्टींसाठी सुयोग्य मंत्रसंस्कार, सुयोग्य सत्संग आणि योगा, प्राणायाम, श्वासावरती नियंत्रण आणि एक मनाला आधार गुरुदेवांच्या रूपाने, ज्यांच्यावरती आपल्याला विश्वास आहे, ज्यांच्यासमोर आपण मन मोकळे करू शकतो, या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला मिळाल्या, ज्याच्यातनं आपल्याला ह्या गोष्टींची कधी झळही लागली नाही, ते आपल्या मुलापर्यंत पोहोचवण्यासाठी संस्कार हा एकच मार्ग आहे. संस्काराने स्मृती निर्माण होते, त्याच्यामुळे आपल्याला आहे तो वेळ न वाया घालवता ह्या गोष्टी करायला पाहिजेत. आणि ह्याच्यातून आपल्या पुढील ह्याच्यातले भक्तवर्ग चांगले निर्माण होतील, जेणेकरून पुढच्या 25 वर्षानंतर हीच मुलं कार्यकर्ते बनतील, देवस्थानाची जबाबदारी सांभाळतील. आजच्या घडीला ज्यांची वयोगटातली मुलं 7 ते 12 या वयोगटात आहेत त्यांना जाणवेल की हळूहळू या मुलांची आपल्यावरती अवलंबता कमी होते, कारण की काही गोष्टींमध्ये त्यांना मित्रमैत्रिणी पुरेसे आहेत. एक 25% ती आता अवलंबून नाही आहेत आपल्यावरती, हळूहळू प्रमाण कमी होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला एकत्र येणं आणि या सगळ्या गोष्टींची घडी बसवणं हे आपल्या एकमेकांसाठी अवघे धरू सुपंत, एकमेकांना सहाय्य करू अशा प्रकारची ही घडी बसू शकणार आहे. सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.